यानंतर थेट जाऊया, देवेंद्र फडणवीस बोलतायत तिथे। भारतीय जनता युवा मोर्चा हा प्रचंड ऍक्टिव्ह होता आणि सातत्याने संघर्ष करत युवांना न्याय देण्याकरता जे काम भारतीय जनता युवा मोर्चाने केलं, मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले युवा भारतीय जनता युवा मोर्चाकडे आपली संघटना म्हणून, आपला आवाज म्हणून आज बघतायत आणि हेच कार्य तुम्ही भविष्यातही केलं पाहिजे, अशा प्रकारची आपल्या सर्वांना माझी विनंती आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये एक असं सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे की ज्या सरकारच्या काळामध्ये अनाचार, दुराचार, अत्याचार, व्यभिचार, बलात्कार याचे नवीन नवीन रेकॉर्ड्स हे सरकार या ठिकाणी तयार करत आहे। म्हणजे एखादी अशा प्रकारची टोळी एकत्रित यावी आणि टोळीने त्या ठिकाणी राज्य चालवावं, अशा प्रकारचं राज्य आपल्याला चालताना दिसतं। पण मी याही पलीकडे जाऊन म्हणेल, हे जे महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार आहे, हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात पळपुट, हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात डरपोक आणि महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात खंडणीखोर भ्रष्टाचारी सरकार जर कुठलं असेल तर ते महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे ठाकरे सरकार आहे। ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला राजकीय परिस्थिती पाहायला मिळते, या सरकारमध्ये खंडणीखोरीची जी काही स्पर्धा लागली आहे, भ्रष्टाचाराची जी काही स्पर्धा लागली आहे, छोट्यातल्या छोट्या पोस्टिंग मध्ये देखील ज्या प्रकारे पैसा घेतला जातोय, ज्या प्रकारची टक्केवारी चाललेली आहे, जणू काही यांच्या मंत्र्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि जिल्ह्यातल्या नेत्यांना असं वाटतं की आपलं सरकार राहील की जाईल त्याच्या आधी जितकं खाता येईल, जेवढं करता येईल, जेवढा भ्रष्टाचार करता येईल तेवढं करा, आणि त्यामुळे भयानक भ्रष्टाचाराची मालिका आपल्याला पाहायला मिळते। कुठल्याही जिल्ह्यात बघा, जिल्ह्यामध्ये अवैध वाळूची वाहतूक, अवैध दारूची वाहतूक, अवैध सट्टा, अशा अनेक गोष्टी या राजरोसपणे सरकारी आशीर्वादानं चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः यांचे मंत्र्यांपासनं, आमदारांपासनं तर पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्व लोक याच्यामध्ये गुंतले आहेत आणि यांच्यामध्ये भांडणं आहेत। पण ती या करता नाहीत की जनतेला न्याय मिळत नाही, ती या करतायत की तुला किती हिस्सा मिळतो आणि मला किती हिस्सा मिळतो, अशा हिस्से वाटे करण्याकरता आज यांची भांडणं होताना आपल्याला दिसतात। मी तर असं म्हणालो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वीही विरोधात आम्ही काम केलं, तेव्हाची सरकार बघितली, पण आता जो भ्रष्टाचार पाहायला मिळतोय, मला चिंता या गोष्टीची आहे की महाराष्ट्रातली नोकरशाही ही आज भ्रष्ट होते आणि टोकाची भ्रष्ट होते। आणि नोकरशाही करताच महाराष्ट्राला ओळखलं जायचं की महाराष्ट्रातली नोकरशाही एक उत्तम नोकरशाही आहे, पण जे लोक पैसे देऊन पोस्टिंग घेतील ते लोक इन्व्हेस्टमेंट केली आहे तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजे आहे। मग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा मिनीफोल्ड असतो, हा कितीतरी पट जास्त असतो, आणि मग अशा प्रकारे लोकांना नागवून, सामान्य माणसाला त्रास देऊन आणि त्याच्याकडनं या सगळ्या गोष्टींची वसुली चालली आहे। आणि म्हणून आज संघर्ष हा अटळ आहे। भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चाला जनतेचा आवाज बनावा लागेल, आणि याचं कारण आहे, जनतेने या तिघांवर विश्वास दिलेला नाही, जनतेनं विश्वास हा भारतीय जनता पक्षावर दाखवला आहे। आपण उभे केलेल्या उमेदवारांपैकी 70% उमेदवार हे आपले निवडून आलेले आहेत, त्यामुळे जनतेचा विश्वास आपल्यावर आहे। 40 आणि 42% यांचे उमेदवार निवडून आले आहेत। हे जसं सांगितलं, 3 नापास विद्यार्थी एकत्रित आले आहेत आणि हे रोज सांगतात की जनतेने आम्हाला निवडून दिलं, जनतेने तुम्हाला घरी बसवलं होतं, जनतेशी विश्वासघात करून तुम्ही या ठिकाणी सत्तेवर आलात तर ठीक, पण जनतेच्या हिताचं काम करा। शेतकऱ्याला एका नव्या पैशाची मदत आज मिळत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर संकट आली,
त्याला इन्शुरन्सचा पैसा नाही, त्याला मदतीचा पैसा नाही. एवढंच काय, केंद्र सरकारने 8,000 कोटी रुपये या राज्याला दिले, तेही पैसे हे सरकार वाटू शकलं नाही. इतकं नतद्रष्ट सरकार या राज्यामध्ये आपण कधी बघितलं नव्हतं. आज युवांच्या संदर्भात तर अतिशय भयावह अशा प्रकारची परिस्थिती आहे. ज्या प्रकारचे परीक्षा घोटाळे बाहेर येत आहेत, खरं म्हणजे युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम चाललंय. पिढीच्या पिढी ही या ठिकाणी बर्बाद होते. आज जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, हुशार विद्यार्थी आहे, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष अभ्यास करतो, खिशात पैसे नसले तरी कर्ज घेऊन त्या ठिकाणी आईबाप त्याला क्लासेस लावून देतात, शिकवणी लावून देतात. अपेक्षा एकच असते, आमच्या मुलांनी स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी मार्क मिळवावे आणि त्या माध्यमातून रोजगाराला लागावं. हजारो लाखो मुलं एकेका परीक्षेकरता त्या ठिकाणी अर्ज करतात, अभ्यास करतात. आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं, आपणही मदत करतो. परीक्षेच्या काळामध्ये अक्षरशः फुटपाथवर झोपलेली मुलं आपण त्या ठिकाणी बघतो, कारण त्यांना राहण्याकरता जागा नाही आहे, त्यांना त्या ठिकाणी खायची व्यवस्था नाही आहे. पण मनामध्ये उर्मी आहे की मी अभ्यास करणार आहे, मला मोठं व्हायचं आहे, अशी उर्मी असलेले सगळे मुलं ज्यावेळेस परीक्षेला जातात त्यावेळेस त्यांना हे माहिती नसतं की कोणीतरी मंत्रालयामध्ये बसलेल्या नालायकाने पैसे खाऊन परीक्षा मॅनेज केलेली आहे आणि त्यांनी किती मेहनत केली तरी ज्यांनी मेहनत केली नाही, ज्याचा जो पैसा आहे, असाच व्यक्ती परीक्षेमध्ये पास होणार आहे. आणि ज्यावेळेस हे त्याला समजतं त्यावेळेस त्याच्या मनावर जो परिणाम होतो, त्याच्या आयुष्यावर जो परिणाम होतो, त्याच्या घरच्यांवर जो परिणाम होतो, तो परिणाम खरं म्हणजे त्याची कल्पना देखील करवत नाही. आणि ज्या प्रकारे या ठिकाणी पेपर फुटीची प्रकरणं घडली आहे, सरकारचा थेट संबंध आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यासा सारखी कंपनी ज्याला लाखो परीक्षा कंडक्ट करण्याकरता दिल्या. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की सरकारच्याच IT विभागाने या न्यासा कंपनीला अपात्र ठरवलं आणि इतर 5 कंपन्या पात्र केल्या. नंतर हीच न्यासा कंपनी पात्र होते. ठीक आहे, पात्र झाली, त्यांनी कायदेशीर काही कारवाई केली असेल, पण या ज्या पहिल्या 5 पात्र कंपन्या आहेत त्यांना परीक्षा मिळत नाही. सगळ्या परीक्षा न्यासा कंपनीला त्या ठिकाणी मिळतात आणि मग त्या न्यासाच्या माध्यमातून ज्या प्रकारे व्यवहार होतो, अक्षरशः त्याचा क्लिप आहे, दलाल अपॉइंट झालेले आहेत, दलाल सांगतायत 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख रेट ठरलेला आहे आणि त्यातनं त्या रेटनी पेपर फुटतायत, त्या रेटनी लोक पास होत आहेत, त्या रेटनी मार्क बदलतायत, त्या रेटनी रिझल्ट शीट त्या ठिकाणी चेंज होते. इतकी भयानक अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ती GA टेक्नॉलॉजी ज्यांना आजही परीक्षा कंडक्ट करण्याचं काम ते करतायत, 23 जानेवारीला एक परीक्षा ते कंडक्ट करणार आहेत. आताही त्यांच्या परीक्षा काढून घेतलेल्या नाही आहेत. कंपनीचे अर्धे लोक जेलमध्ये आहेत. पेपर फोडण्याच्या संदर्भात, अशा प्रकारचा गैरव्यवहार करण्याच्या संदर्भात. आणि ही GA सॉफ्टवेअर कंपनी जिला ब्लॅकलिस्ट केलं होतं, 3 महिन्यामध्ये पैसे घेऊन GA सॉफ्टवेअरला पुन्हा एकदा या लोकांनी त्या ठिकाणी पात्र केलं आणि पात्र करून या GA सॉफ्टवेअरला पुन्हा सगळ्या परीक्षा कंडक्ट करण्याकरता दिल्या. हजारो आमचे जे विद्यार्थी आहेत, लाखो विद्यार्थी आहेत, या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. कोट्यवधी रुपयाचा व्यवहार. खरं म्हणजे मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. ज्या प्रकारे, आणि मला आश्चर्य वाटतं की आता या GA सॉफ्टवेअरचे ते जे देशमुख आहेत यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन बघा, त्यांची संपूर्ण टाइमलाईन डिलीट केली. का डिलीट केली? कोणासोबत त्यांचा व्यवहार होता, कोणाशी त्यांचे संबंध होते, सत्ता पक्षातले कोण लोक होते की जे त्यांना सोबत घेऊन फिरायचे, त्यांच्यासोबतचे त्यांचे फोटो त्या टाइमलाईनवर होते आणि त्यांचे विचार हे सत्ता पक्षाशी संबंधित अशा प्रकारच्या पोस्ट त्यांच्या या सगळ्या जर बाहेर आल्या तर महाविकास आघाडीला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. म्हणून त्यांची एंटायर टाइमलाईन ही त्या ठिकाणी डिलीट करण्यात आली आहे. आणि म्हणून ही जी पेपर फूट वगैरे जी आहे, हा एखादा इन्सिडन्स नाही आहे, हे षडयंत्र आहे. या सरकारमध्ये यांची जी भ्रष्टाचाराची फॅक्टरी आहे, या भ्रष्टाचाराच्या फॅक्टरीमध्ये हा एक प्रॉडक्ट आहे
की ज्या माध्यमातून कोट्यावधी रुपये परीक्षांच्या घोटाळ्यातनं कमवायचे आणि आपली माणसं फक्त तिथे शिरवायची। हा जो काही एक घोटाळ्याची फॅक्टरी यांनी सुरू केलेली आहे याच्या विरुद्ध लढाई करावीच लागेल। कारण भारतीय जनता युवा मोर्चाला या सामान्य विद्यार्थ्याला त्या ठिकाणी न्याय द्यावाच लागेल। तो गरीब विद्यार्थी, तो ग्रामीण भागातला विद्यार्थी, तो शहरी भागातला विद्यार्थी, तो उपाशी तापाशी पै आपली जोडून त्या ठिकाणी क्लासेस करून जो अशा प्रकारचं काम करतोय, अशा विद्यार्थ्याला जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर आपल्याला काळ देखील माफ करणार नाही। आणि म्हणून मी खरं तर तुमचं अभिनंदन करेन, ज्या प्रकारे तुम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रखर भूमिका घेतली। एमपीएससी असो, पेपरफुट असो, तुमच्या प्रखर भूमिकेमुळेच सरकारला झुकावं लागलं, अन्यथा सरकारने हे घोटाळे करू नये, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नव्हतं। पण आज एकीकडे या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संपवण्याचा प्रकार चालू आहे। पण त्याहीपेक्षा भयानक काही असेल तर विद्यापीठ विधेयकाचा जो काळा कायदा या सरकारने पास केला, अर्ध्या रात्री चर्चा थांबवून बेकायदेशीरपणे पळपुटेपणा करून घाबरून जो काही या ठिकाणी या सरकारने हे काळं विधेयक पास केलं, खरं म्हणजे या काळ्या विधेयकामुळे याच्यानंतर आमची विद्यापीठ ही राजकारणाचा अड्डा बनणार आहे। या विद्यापीठांमध्ये घोटाळेच आम्हाला पाहायला मिळणार आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच पाहायला मिळणार नाही। एकीकडे नवीन शिक्षा नीती रोज सांगते की विद्यापीठांना राजकारण मुक्त करा, सरकारचं काम विद्यापीठांना पैसे देणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर देणं आहे, त्याच्या रोजच्या कारभारामध्ये सरकारला इंटरफिअर करायचा अधिकार नाही। आणि पूर्वीचे कायदे आता केंद्र सरकार बदलत आहे, राज्य सरकार बदलत आहे, पण महाराष्ट्र ज्याला शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून रोज मिरवलं जातं, त्या महाराष्ट्राने इतका प्रतिगामी कायदा आज या ठिकाणी आणलाय। आणि मी खरंच सांगतो, आपले शिवसेनेशी डिफरन्सेस असतील, आपले वाद असतील, पण तरी देखील मला ही अपेक्षा होती की आदित्य ठाकरे यांना तरुणांच्या बद्दल काही ना काही कणव असेल, ते आपल्या वेगळ्या पक्षाचे असतील, पण एक युवा नेते आहेत, युवा नेते असल्यामुळे त्यांना किमान विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांचं भलं व्हावं अशी काहीतरी त्यांच्या मनात इच्छा असेल। पण परवा जो कायदा आणि ज्या प्रकारे त्यांनी स्वतः तो पास करून घेतला, मी अक्षरशः निराश झालो। आता या सत्ता पक्षामध्ये विद्यार्थ्यांचं हित पाहिल असा कोणीच नेता उरला नाही, हे माझं ठाम मत झालंय। आणि त्यामुळे आता संघर्ष अटळ आहे, आता संघर्षाला पर्याय नाहीये। 2016 साली जे विधेयक आपण पास केलं होतं, 3 वर्षाच्या संपूर्ण त्या ठिकाणी देशातले राज्यातले शिक्षण तज्ञ यांनी एकत्रित येऊन त्याचा मसुदा तयार केला, त्यानंतर त्याच्यावर जॉईंट सिलेक्ट कमिटी आपण तयार केली, सगळ्या पक्षाचे लोक त्या जॉईंट सिलेक्ट कमिटीत घेतले, त्या जॉईंट सिलेक्ट कमिटीने एकमताने हा मसुदा तयार केला। हा मसुदा तयार करताना आपण राज्य सरकार होतो, पण आपण आपले सगळे अधिकार काढले, कुलपतींना सगळे अधिकार दिले आणि सांगितलं शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेही राजकारण येता कामा नये। आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने आणि विधान परिषदेने एकमताने कायदा केला, विरोधक आणि सत्ता पक्ष सगळ्यांनी कायद्याचं स्वागत करून एकमताने तो कायदा केला। त्या कायद्याला पूर्णपणे संपवण्याचं काम हे परवा पास झालेल्या कायद्याने त्या ठिकाणी झालंय। मला समजत नाही काय शौक आहे या ठिकाणी, काय त्यांनी तरतूद केली। पहिली तर तरतूद उपकुलपतीची तरतूद केली आहे। आणि कोण आहे उपकुलपती? उपकुलपती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत। मी त्यांना त्या दिवशी सांगितलं की जेव्हा आपलं अनेक ठिकाणी पदवीदान समारंभ होतो, तर त्या ठिकाणी पदवीदान समारंभामध्ये ते आपल्याला गाऊन घेऊन घालतात, हॅट बीट घालतात, बरं वाटतं, पण त्याच्याकरता तुम्ही उपकुलपती न होता जरी शिक्षण मंत्री म्हणून तिथे गेलात तरी तुम्हाला गाऊन घालायला मिळणार आहे। तुमच्या गाऊन घालण्याच्या शौकापायी या ठिकाणी उपकुलपतीचं पद तयार करून आमच्या तरुणांना त्या ठिकाणी वेठीस धरण्याचं कारण काय आहे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आजपर्यंत कधी झाली नव्हती, ती या ठिकाणी सगळ्या प्रकारचे शैक्षणिक अकॅडमिक
आणि प्रशासकीय अधिकार आता मंत्र्यांनी घेतले। हे सगळे अधिकार पहिल्यांदा महाराष्ट्रात नाही देशामध्ये आपल्याला असं कुठे पाहायला मिळणार नाही, पण सगळ्या प्रकारचे अकॅडमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकार आता मंत्र्याकडे गेले आहेत। म्हणजे याच्या पुढे महाराष्ट्रातली विद्यापीठ नाही आहेत, आता ती सरकारी महामंडळ झाली आहेत। मंत्र्याच्या अधिपत्याखाली काम करणारी महामंडळ, उठ म्हटलं तर उठ, बैस म्हटलं तर बैस, अशा प्रकारची महामंडळे तयार झाली आहेत। आम्ही यापूर्वी ऐकत होतो की विद्यापीठ स्वायत्त असताना या सरकारमध्ये विद्यापीठाचे टेंडर काय झाले ते बोलवलं जायचं, कधी काढायचे सांगितलं जायचं, ते इलिगली सांगितलं जायचं, अधिकार नव्हता पण सांगितलं जायचं, मागवलं जायचं, त्या टेंडरमध्ये त्या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न व्हायचा, पण अनेक वेळा ते करता यायचं नाही। म्हणून आता ऑफिशियली ते अधिकार या सरकारने घेतल्यात। आता विद्यापीठाचे टेंडर हे जरी विद्यापीठात झाले तरी त्याचं डिसिजन मात्र हे आता मंत्री घेणार आहेत आणि त्यामध्ये काय ते करणार आहेत हे मी सांगण्याची कारण नाहीये। मला भीती आहे आता आपण सगळ्या विद्यापीठांमध्ये परीक्षा पद्धती जी आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतोय, मोठ्या प्रमाणात त्याचं संपूर्ण सिस्टीम ही उभी केलेली आहे। आता येत्या काळामध्ये ही सिस्टीम देखील हे मंत्री ठरवणार की कोणाला परीक्षा कंडक्ट करण्याचा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आणि मग कोणीतरी न्यासा त्या ठिकाणी येणार, कोणीतरी जीएस सॉफ्टवेअर त्या ठिकाणी येणार आणि आमची विद्यापीठ ही डिग्री वाटण्याचा अड्डा हे तयार करणार। परीक्षांचे घोटाळे हे रोज विद्यापीठात आपल्याला पाहायला मिळणार। मला आठवतं आम्ही ज्यावेळेस विद्यापीठामध्ये होतो त्यावेळी नागपूर विद्यापीठात एक कोचाळीचा घोटाळा झाला होता। घोटाळा म्हणजे काय होता, तो कोचाळी नावाचा तिथला कुलसचिव तो रोज ज्याला पाहिजे त्याला पेपरमध्ये मार्क वाढवून द्यायचा, ज्याला पाहिजे तशी डिग्री द्यायचा, तुम्ही शिकला की नाही शिकला पण तुम्हाला डिग्री मिळायची। आता 30 प्रकरणं प्रत्येक विद्यापीठामध्ये करण्याचे अधिकार या सरकारने घेतलेले आहेत आणि या माध्यमातून हे उपकुलपती आता सिनेटची अध्यक्षता करण्याचे अधिकार देखील यांनी आपल्याकडे घेतले आहेत। म्हणजे मंत्र्याला एवढी फुरसत आहे की मंत्री आता सिनेटमध्ये जाऊन बसणार आणि त्या सिनेटचं संचालन देखील मंत्री करणार, त्याची अध्यक्षता करणार। अक्षरशः मला हा शब्द वाईट वाटतो, मी सर्व कुलगुरूंची माफी मागून सांगतो, कुलगुरूंना बाबू बनवण्याचं काम या विधेयकाने केलं। बाबू, त्याच्या पलीकडे आता कुलगुरू काही नाही आहे, कुलगुरूला काही अधिकार नाही आहे। कुलगुरूला उठ म्हटलं तर उठायचा, बस म्हटलं तर बसायचं आहे, अशा प्रकारे कुलगुरूंची अवस्था या ठिकाणी केली आणि कुलगुरूंचे सगळे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहेत। आपण कायदा तयार केला, जजची कमिटी त्या ठिकाणी कंडक्ट करायची, 5 माणसं सिलेक्ट करायची, राज्यपालांकडे जायचे, राज्यपाल त्यातनं सिलेक्ट करायचे आणि कमिटीमध्ये तेव्हा जी कमिटी होती, एक व्यक्ती राज्यपाल नियुक्त करायचे, एक व्यक्ती सरकार नियुक्त करायची, एक व्यक्ती युनिव्हर्सिटी नियुक्त करायची, म्हणजे तिघांनाही इक्वल अधिकार होता आणि त्यातनं नेमणूक व्हायची। त्याच्यामुळे कोणी एक व्यक्ती नेमणूक करतोय, सरकार करताय, राज्यपाल करताय, विद्यापीठ करताय असं व्हायचं नाही। आता काय केलंय, आता एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि 3 व्यक्ती सरकारची, म्हणजे सरकारने आपली मेजॉरिटी त्याच्यामध्ये केली आहे। सरकार सांगेल 30-5 नावं येतील, मग त्या 5 नावातल्या ज्या 2 नावांचा व्यवहार होईल ती राज्यपालांकडे पाठवतील आणि त्यातही राज्यपालांना 30 दिवसात राज्यपालांनी त्याचा निर्णय केला नाही तर सरकार अपॉइंट करणार आहे। म्हणजे राज्यपालांनाही कठपुतली बनवण्याचं काम उद्या। मला आठवतं की ज्यावेळेस आम्ही कायदा तयार केला, आमचा कायदा तयार झाल्यानंतर तेव्हाचे तमिळनाडूचे राज्यपाल जे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते, एक दिवस मला म्हणाले की मी तमिळनाडूमध्ये बघितलं इतका भ्रष्टाचार आहे, म्हणाले तिथे 10-10 कोटी रुपये हे कुलगुरूच्या निवडीचे घेतात आणि म्हणून तुमचा कायदा मला तिथे लागू करायचा आहे। महाराष्ट्राचा कायदा जसाच्या तसा तिथे नेला आणि तो तमिळनाडूने लागू केला जसाच्या तसा। आता येत्या काळामध्ये तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका, आमच्या कुलगुरूंच्या पदांचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग लिलावाने जर कुलगुरू दुर्दैवाने या विद्यापीठात आले तर ते इथे काय शिक्षण देणार आहेत, ते काय इथे चांगला व्यवहार करणार आहेत? ज्या लिलावामध्ये ज्या बोली लावून ते आले असतील त्या बोलीच्या दुप्पट माल कसा कमवायचा हाच प्रयत्न त्या ठिकाणी होईल
आणि हे जे शिक्षणाचं पवित्र स्थान आहे हे अपवित्र करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. एवढंच नाही, आता विद्यापीठांमध्ये जेवढ्या नेमणुका होतात, ज्या राज्यपाल तज्ज्ञांच्या नेमणुका करायचे, या सगळ्या नेमणुका सरकारने आपल्या हाती घेतल्या. म्हणजे उद्याच्या काळामध्ये नेमणुकांच्या ऐवजी युवा सेनेचे मुलं तिथे जाऊन आपल्याला दिसतील आणि विद्यापीठ ही युवा सेनेचे अड्डे बनवण्याचं षडयंत्र आज या सरकारच्या माध्यमातून झालंय. आणि म्हणून मी तुम्हाला तर विनंती करण्याकरता आलोय, हे सहनच करू शकत. पिढी बर्बाद होणार आहे, पिढी नाही, पिढ्या बर्बाद करण्याचं षडयंत्र या ठाकरे सरकारनं, या महाविकास आघाडीच्या सरकारनं केलाय. आणि आज जर आपण लढलो नाही ना याच्या विरुद्ध, उद्या आपल्याला येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाहीत. उद्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला विचारतील की ज्यावेळी आमची विद्यापीठं विकली जात होती, ज्यावेळी आमची विद्यापीठं या ठिकाणी राजकारणाचे अड्डे होत होते, ज्यावेळी या विद्यापीठामध्ये भ्रष्टाचाराची मालिका उभी होत होती, त्यावेळी तुम्ही काय करत होतात. आणि आम्ही जर उत्तर देऊ शकलो नाही की त्यावेळेस आम्ही संघर्ष करत होतो, हे जर आपलं उत्तर नसेल तर आपल्याला राजकारण करण्याचा देखील अधिकार नाही, आपल्याला राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी बनवण्याचा अधिकार नाही. आज एकीकडे संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचार संपवण्याकरता आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी नवनवीन अशा प्रकारचे नवाचार आणून देशाला भ्रष्टाचार मुक्त करतायत, आणि इकडे मात्र भ्रष्टाचार युक्त अशा प्रकारची विद्यापीठं तयार करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे. या कायद्यामध्ये एक एक गोष्ट जर आपण बघितली तर खरं म्हणजे ज्या प्रकारचं काम या कायद्याच्या माध्यमातून चाललेलं आहे, आणि हा कायदा जर अस्तित्वात आला तर ज्या प्रकारचं काम या ठिकाणी होणार आहे हे भयानक आहे, भयानक अशा प्रकारचं काम आहे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही 3 टप्पे ठरवले आहेत, आता पुन्हा एकदा हे सरकार कोविडच्या मागे लपणार आहे. जेव्हा जेव्हा काळे कामं हे करतात त्यावेळी कोविडच्या मागे लपतात. मी असं म्हणत नाही, कोविड आहेच, महामारी आहे, काळजी घेतलीच पाहिजे, पण यांचे मोर्चे काढण्याकरता सत्ता पक्षाचे कोविड नसतो, यांच्या नेत्यांचे स्वागत सत्कार करण्याकरता कोविड नसतो. पण ज्यावेळेस हे काळी कामं करतात त्यावेळी काळ्या कामांच्या विरुद्ध तुम्ही उभे राहिलात की कोविड आपल्याला दाखवतात आणि कोविडच्या मागे उभं राहून ही काळी कामं करतात. हे विधेयक यांनी असंच पास केलंय. हे विधेयक पास करत असताना मी स्वतः चर्चा करत असताना, नीट सभागृह असताना चर्चामध्ये थांबवून पूर्ण अवैध पद्धतीनं त्या ठिकाणी अर्ध्या रात्री यांनी हे विधेयक मंजूर करून घेतलं. काळ्या रात्री काळी कामं करण्याकरता काळं विधेयक यांनी पास केलाय. हे काळी कामं करणारे लोक आहेत, त्यामुळे यांच्या पाठीमागे आपल्याला लागावंच लागेल, हे आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हे जे 3 टप्पे आहेत, कोविड आहे मला मान्य आहे, कोविडचे सगळे नियम पाळूनही आणि उद्या आवश्यकता पडली तर विद्यार्थ्यांकरता यांनी कितीही आपल्याला मनाई केली तरी रस्त्यावर आपल्याला उतरावंच लागेल. आणि मी एक गोष्ट सांगतो, पोलिसांचा वापर करतात, आपल्या रोज केसेस आपल्यावर लावतात, काही काळजी करण्याचं कारण नाहीये. आपल्यावर चोऱ्या माऱ्या करण्याकरता केसेस लागत नाही जसे यांच्यावर लागतात. यांच्यावर ज्या केसेस आहेत, भ्रष्टाचाराच्या, चोऱ्याच्या, वाटमाऱ्याच्या केसेस आहे, बलात्काराच्या केसेस, तशा केसेस नाही आहेत. या समाजाकरता लागलेल्या केसेस आहेत, जनतेकरता लागलेल्या केसेस आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्याकरता लागलेल्या केसेस आहेत. खरं म्हणजे इंग्रजांच्या काळामध्येही अशाच प्रकारे भारतीय जेव्हा हक्कांकरता लढायचे, इंग्रज त्यांना चिरण्याचा प्रयत्न करायचे, त्यांच्यावर केसेस लावायचे, पण ते कधी घाबरले नाही. युवा मोर्चालाही घाबरायचं नाहीये. आज ही जी लढाई आहे, ही लढाई स्वातंत्र्याची लढाई नाही आहे, पण अनाचार, दुराचार, अत्याचार, व्यभिचार, बलात्कार, भ्रष्टाचार याची जी रेजिम आहे त्याच्या विरुद्धची लढाई आहे. त्यामुळे या लढाईमध्ये रस्त्यावर उतरून आवश्यक असेल तर आपण टोकाची लढाई या ठिकाणी लढली पाहिजे. पण असे काळे कायदे जोपर्यंत आपण यांना परत घ्यायला लावत नाही तोपर्यंत युवा मोर्चाने उसंत घ्यायची नाही, घरी बसायचं नाही, थांबायचं नाही, थकायचं नाही आणि झुकायचं. आणि मला विश्वास आहे, मी या युवा मोर्चाची सक्रियता पाहतोय, ज्या प्रकारे तुम्ही युवा वॉरियरचं, आणि युवा वॉरियरची तर यात सगळ्यात जास्त मला असं वाटतं की त्यांचा सहभाग आपल्याला अपेक्षित आहे, कारण सगळ्यात जास्त त्यांच्याच पिढीला बर्बाद करण्याचं काम हे सरकार करत आहे. त्यामुळे युवा वॉरियर्सला मोठ्या प्रमाणात मैदानात उतरावं लागेल. प्रत्येक
विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं लागेल, प्राध्यापकापर्यंत पोहोचावं लागेल, शिक्षकापर्यंत पोहोचावं लागेल, शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं लागेल. हा केवळ आता युवा मोर्चापुरतं मर्यादित कार्यक्रम चालणार नाही. जे जे सोबत येतील आपल्या विचाराची असो का नसो, हा काही युवा मोर्चा करता किंवा एखाद्या सरकारने केलेला कायदा नाहीये. या महाराष्ट्रातल्या कुठल्याही विचाराच्या युवांना बर्बाद करणारा हा कायदा आहे. त्याच्यामुळे ज्याही कुठल्याही विचाराचे लोक हे आपल्या सोबत आले तरी त्यांना सोबत घ्या आणि सगळे मिळून या ठिकाणी हा काळा कायदा जोपर्यंत परत होत नाही तोपर्यंत आपण सगळे लढाई करा. खरं म्हणजे विषय अनेक आहेत, पण मला वेगळ्या विषयात जायचं नाही आहे. मला रात्री झोप येत नाही. मला चिंता आहे की अशा प्रकारचे कायदे होत राहिले तर माझ्या पुढच्या पिढीचं काय होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय, येत्या काळामध्ये जोरात संघर्ष करा, सरकारला नमवा आणि या सरकारला हा कायदा परत घ्यायला लावा. तर युवा मोर्चाने काहीतरी केलाय अशा प्रकारची या ठिकाणी एक गोष्ट आपण एस्टॅब्लिश करू शकू. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता युवा मोर्चाचा आदरणीय साहेब. भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.